नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. मागील 3 भागांत आपण कागदपत्रे, बँक बोझा, एनओसी आणि न्यायालयीन वाद कसे तपासावेत याबद्दल सविस्तर माहिती घेतली. आजच्या भागात आपण प्रत्यक्ष जागेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. शेती खरेदी करण्यापूर्वी मोजणी, गाव नकाशा, टिपण, अतिक्रमण आणि प्रत्यक्ष जागेची पाहणी कशी करावी. अनेक लोक कागदपत्रे तपासतात, पण प्रत्यक्ष जागेची पाहणी आणि अधिकृत मोजणी करत नाहीत. याच ठिकाणी सर्वात जास्त फसवणूक होते. कागदावर 5 एकर जमीन असते, पण प्रत्यक्षात कमी क्षेत्र मिळते. कधी सीमा चुकीची असते, तर कधी शेजाऱ्याने अतिक्रमण केलेले असते. म्हणून जमीन खरेदी करण्यापूर्वी मोजणी, नकाशा आणि प्रत्यक्ष पाहणी करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्यक्ष जागेची पाहणी का करावी? कागदपत्रे योग्य असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असू शकते. पाहणी करताना खालील गोष्टी तपासा. जमीन नेमकी कुठे आहे? सीमा स्पष्ट आहे का? कुंपण योग्य ठिकाणी आहे का? शेजारी कोण आहेत? रस्ता आहे का? वीज उपलब्ध आहे का? पाण्याचा स्रोत आहे का? अतिक्रमण आहे का? उदाहरण, 7/12वर 4 एकर क्षेत्र आहे. प्रत्यक्ष पाहणी केली असता थरपत्ता गुंठे भागावर शेजाऱ्याने शेती केली आहे. जर आधी पाहणी केली नसती तर खरेदीनंतर वाद निर्माण झाला असता. शासकीय मोजणी म्हणजे काय? शासकीय अधिकाऱ्यांकडून अधिकृत पद्धतीने जमिनीची सीमा आणि क्षेत्रफळ निश्चित करण्याच्या प्रक्रियेला शासकीय मोजणी म्हणतात. यामध्ये अधिकृत अभिलेख आणि प्रत्यक्ष जमिनीची पडताळणी केली जाते. शासकीय मोजणी का महत्त्वाची? अचूक क्षेत्रफळ समजते, खरी सीमा निश्चित होते, अतिक्रमण समजते, भविष्यातील वाद कमी होतात. उदाहरण, विक्रेता सांगतो जमीन 3 एकर आहे, पण मोजणीत क्षेत्रफळ 2.70 एकर निघाले. व्यवहारापूर्वीच सत्य समोर आले. खाजगी मोजणी आणि शासकीय मोजणीतील फरक. खाजगी मोजणी प्राथमिक माहिती देते आणि अंदाजासाठी उपयुक्त असते, पण कायदेशीर पुरावा म्हणून मर्यादित उपयोग आहे. शासकीय मोजणी अधिकृत नोंदीवर आधारित असते, न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरू शकते आणि सीमा निश्चित करण्यासाठी अधिक विश्वासार्ह असते. गाव नकाशा म्हणजे काय? गावातील सर्व गट क्रमांक, रस्ते, नाले आणि इतर भौगोलिक माहिती दाखवणारा अधिकृत नकाशा. गाव नकाशात काय तपासावे? गट क्रमांक योग्य आहे का? जमीन योग्य ठिकाणी आहे का? सार्वजनिक रस्ता आहे का? शेजारी गट कोणते आहेत? नाला, ओढा किंवा सरकारी जागा आहे का? उदाहरण, जमीन रस्त्यालगत असल्याचे सांगितले, पण गाव नकाशा पाहिला असता समजले की मध्ये सरकारी जमीन आहे. टिपण म्हणजे काय? टिपण म्हणजे मोजणीवेळी तयार केलेला अधिकृत रेखाचित्रात्मक अभिलेख. यामध्ये जमिनीची लांबी, रुंदी, दिशा, कोन आणि सीमा दाखवलेल्या असतात. टिपण का तपासावे? सीमा समजते, शेजारी गट क्रमांक समजतात, मोजणीची माहिती मिळते आणि क्षेत्रफळ पडताळता येते. उदाहरण, टिपणात पूर्व बाजू 1500 मीटर दाखवली आहे, पण प्रत्यक्ष मोजल्यावर अकोड 30 मीटर निघाली, म्हणजे सीमा बदललेली असण्याची शक्यता आहे. गाव नकाशा आणि टिपण जुळते का? फक्त एकच कागदपत्र पाहू नका. गाव नकाशा, टिपण, 7/12 आणि प्रत्यक्ष जागा या सर्वांमधील माहिती जुळते का ते तपासा. उदाहरण, गाव नकाशा योग्य आहे, पण प्रत्यक्ष कुंपण 2 फूट आत आहे, म्हणजे अतिक्रमण किंवा चुकीची सीमा असू शकते. अतिक्रमण म्हणजे काय? दुसऱ्याच्या जमिनीवर परवानगीशिवाय कब्जा करणे म्हणजे अतिक्रमण. अतिक्रमण कसे ओळखावे? कुंपण चुकीच्या ठिकाणी आहे, शेजारी तुमच्या जमिनीवर शेती करत आहे, बांधकाम झाले आहे, रस्ता अडवलेला आहे. उदाहरण, 2 एकर जमीन पण शेजाऱ्याने 10 गुंठ्यांवर ऊस लावला आहे. ही अतिक्रमणाची परिस्थिती असू शकते. प्रत्यक्ष मोजणी करताना काय तपासावे? 4ही सीमा, कोपरे, रस्त्याची रुंदी, नाले, विहीर, झाडे, वीज खांब, कालवा आणि नैसर्गिक चिन्हे. प्रत्यक्ष पाहणी एकट्याने करू नका. सोबत विक्रेता, शेजारी आणि गरज असल्यास सर्वेयर घ्या. यामुळे भविष्यात वादाची शक्यता कमी होते. सर्वात सामान्य फसवणूक, दाखवलेली जमीन वेगळी आणि विकलेली जमीन वेगळी. कागदावर 5 एकर, प्रत्यक्ष 4.50 एकर. शासकीय रस्ता असल्याचे सांगितले, पण प्रत्यक्ष रस्ता बंद. कुंपण जुने असल्यामुळे खरी सीमा बदललेली. टिपण आणि प्रत्यक्ष मोजणी जुळत नाही. खरेदीपूर्वी अंतिम तपासणी. प्रत्यक्ष जागा पहा, गाव नकाशा तपासा, टिपण तपासा, अधिकृत मोजणी करून घ्या. क्षेत्रफळ जुळते का ते पहा.
अतिक्रमण नाही याची खात्री करा. रस्ता उपलब्ध आहे का ते तपासा. सीमा प्रत्यक्ष दाखवून घ्या. निष्कर्ष: जमीन खरेदी करताना फक्त कागदपत्रांवर विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष जागेची पाहणी, गाव नकाशा, टिपण आणि अधिकृत मोजणी यांची पडताळणी केल्यास क्षेत्रफळातील तफावत, अतिक्रमण, चुकीची सीमा आणि रस्त्याच्या समस्या आधीच समजू शकतात. त्यामुळे भविष्यातील मोठे वाद आणि आर्थिक नुकसान टाळता येते. पुढील भागात आपण पाहणार आहोत शेती खरेदी करण्याची संपूर्ण प्रक्रिया. व्यवहार ठरल्यापासून खरेदी खत, नोंदणी, फेरफार आणि नवीन सातबारा मिळेपर्यंत प्रत्येक टप्पा सविस्तर. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचा अनुभव किंवा प्रश्न सांगा. धन्यवाद. जय जवान, जय किसान. पुढच्या भागात भेटूया.